नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे. खरंच मोठी कर्जमाफी मिळणार का? सरकारच्या घोषणा, बैठका आणि सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस यामुळे राज्यभरामध्ये मोठी चर्चा रंगली आहे. पण नेमकी खरी माहिती काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो आणि पुढे काय होऊ शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये आणि स्पष्ट समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य मराठी अपडेटमध्ये. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजेच कर्जमाफीबद्दल. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी वाढत चाललेली आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत आणि सरकारने मोठा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र सरकारकडून 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याचे संपूर्ण नियम, पात्रता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने स्पष्ट केली जात आहे. विशेषतः पीक कर्ज आणि थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं असंही काही रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही सवलती, प्रोत्साहन योजना आणण्याबाबतची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यावेळी सरकारकडून डिजिटल पडताळणीवर भर दिला जाऊ शकतो. म्हणजे आधार कार्ड, 7/12, बँक खाते आणि कर्जाची माहिती ऑनलाईन तपासली जाऊ शकते. यामुळे पात्र लाभार्थी निश्चित शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. राज्यातील अनेक कर्ज खात्यांची माहिती तपासली जात असल्याचीही बातमी समोर येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील डेटा वेगळा तपासून पात्र शेतकरी निश्चित करण्याचं काम होऊ शकतं अशी चर्चा आहे. मात्र मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या जात आहेत. कोणी म्हणतं कर्जमाफीचे पैसे आले, तर कोणी म्हणतं यादी लागली. पण अशा कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत GR, सरकारी वेबसाईटवर माहिती येईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानू नका. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, कोणालाही OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे देऊ नका. अनेक फसवेगिरीचे प्रकार सुरू आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचं आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक आणि कर्जाची माहिती अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन पडताळणी किंवा अर्ज सुरू झाले तर डॉक्युमेंट उपयोगी पडू शकतात. तर मित्रांनो, सध्या कर्जमाफीबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि अपडेट्स समोर येत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सरकारकडून अधिक स्पष्ट माहिती येऊ शकते. त्यामुळे अफवांपासून सावध राहा आणि फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारची खरी आणि विश्वासार्ह माहिती येत राहते. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.